सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा कोकणकर आजीसोबत भरपूर दिवसांनी स्वागत आहे. मंडळी बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आणि थोडी कामं पण बाकी होती, तर कामं करत करत आपण व्हिडिओ पण करत असतो. तर आज मंडळी वार आहे रविवार बरोबर, आणि तारीख आहे बरोबर 26 तारीख. आणि मस्तपैकी वातावरण बघा सकाळचं. पावसाचे एक सर लागून गेले आणि आता उजळलं नाही. सकाळी काळोख नव्हता आणि आता ऊन पडलं आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललो आहे वेळवण गावी. कोठारवाडी इकडे एक वॉटरफॉल आहे रानामध्ये जंगलात कुठेतरी, तर तिकडं आज सुमेध घेऊन जाणार आहे आपल्याला. त्याचे मित्रमंडळी आहेत तिकडचे. कोण कोण असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा, धमाल मस्ती होणार आहे आणि आज ट्रॅव्हलिंग पण होणार आहे, तर बघा पूर्ण व्हिडिओ. वातावरण बघा सकाळचं. घरी सगळी अडचण ठेवलेली आहे, म्हणजे पाऊस आहे तरी कपडे वगैरे असे सुकायला टाकलेले आहे बाहेर. वातावरण बघा. ऊन पडले. आणि इकडं आजीबाई आहे. हातात काय आहे? कसलं आहे रे? आंबिडा बोलतात. आंबिडा माश्यात घालायचा. माश्यात ते कुठे लावतेस आहे? इथं लावता. आंबेडा आणला लावायला, माशात घालायला मस्तपैकी. आंबट आंबट. चला, ऊन पडलंय मस्तपैकी. मंडळी बरोबर आता आपण आहोत निवळीला, आणि निवळीच्या ब्रिजचं काम चालूच आहे, त्याच्यामुळे हा रोड थोडा खराब आहे खालचा. बडा म्हणजे बराच. आणि हा मुंबई गोवा हायवे आहे. मुंबई हायवे मुंबई. तर बघा लाईन लागले गाड्यांचे. आपल्याला इकडे खालीच जायचं आहे. आता नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही. परवा पण आपण देवरुखला जाताना याच रोडने गेलो होतो खाली, भाव नदीवरून. आपल्या इथून राईट मारायचं आहे आणि इथून खालून रोड आहे वेळवणला जायला. मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, यांना माहीत आहे. समोरचा नजारा बघा काय त्या साईडला. मस्त हिरवगार डोंगर. वेळवण गावी जायचं. वेळवण गावी. बघा काय. तर या साईडला आपण पहिल्यांदाच चाललो. रोड मस्त आहे मंडळी, आणि मला वाटतं हा रोड पालीसाठी शॉर्टकट आहे. इथून किती 7 ते 8 किलोमीटर पायी दाखवला नव्हती. बघू आता आपल्याला जायचं वेळवण गावी. पुढे आलात तर मंडळी जोशीवाडीकडे खाली यायचं आपल्याला. कोंडवाडी. तर कोंडवाडी आहे, जोशीवाडी, अजून कुठले इथं कोंडवाडी बस स्टॉप, कंदवाडी बस स्टॉप, कोंडवाडी. तर मला वाटतं गावचं मंदिर आहे श्रीनाथ काळामंच कोठारवाडी. कोठारवाडी आली. नाथ मंदिर आहे इथं वरती. तुला जायचं आहे कुठं माहीत नाही. लोकेशन ह्या दोघांना माहीत आहे. कुठं जायचं आहे रे? चल चला. फरसा बिरसा घेऊन आलं वाटते. हां 1.5 तास चालायचं आहे पुढे. 1.5 तास चालायचं म्हणतो. फरसा बिरसा घेऊन आलाय मस्तपैकी. एवढा कुठं घेऊन चालला आहे दुसऱ्या ठिकाणी बघूया. गावातले रस्ता एक नंबर आहे, पण
ही कुठली वाडी आली? कोठारवाडी आली इथं. इथं गोट्याने खेळतो त्या पोहारं बघा. रविवारची सुट्टी पोर गोट्याने खेळतो का? पिझ्झा चोरला ना पानगले परिवार. मारता चला कोठारवाडीतून आपल्याला आता या रोडने खाली जायचं. बाकीचे पोरं पुढे गेले. पूर्ण उतारच आहे. वरून आल्यापासून खाली जायपर्यंत पूर्ण उतार आहे. नेटवर्क कमी आहे पण गाव भारी आहे. रस्ते तर एक नंबर कोण ठेवला नाही गावातले. घरं पण अशी चिपकून आहे. मध्ये आहेत तिकडे पण असे रस्त्याच्या बाजूलाच घर आहे. एकच नंबर रस्ता भाई मला आवडला. ते कुठली आहे? दाफेवाडी. म्हणजे बघा ना वरती कोठारवाडीच्या जवळच दाफलेवाडी. वाड्या पण जवळच आहे. इकडं जोईलवाडी आहे. जोईलवाडी बस स्टॉप. चला आता आपल्याला इकडून पुढे जायचं आहे. भरपूरच्या प्रमाणात शेती करतात इकडे लोक. बघा पूर्ण माळा भरलेला आहे शेती. भात शेती सगळी. आली पुढं आल्यावरती जोशीवाडी. वाड्या जवळ आहे सगळ्या. मस्त मंदिर आहे इथे एक. आता छोटासा रस्ता आहे. श्री साई गणेश सेवा मंडळ जोशीवाडी स्वागत कक्ष. हे पोरं पुढे गेले ते इकडेच गेले त्या बघायला लागतील. मस्त रोड आहे. त्याला विचारते धबधबा. ते धबधब्यावर जायला इकडूनच आहे का रे? ओके बरोबर. आपल्या इथं थांबले. एक नंबर गाव आहे. 2 नक्की सोडून दाखवतो इथलं तुम्हाला. हां काय करायचं? चला मंडळी जोशीवाडीत आलो आहे आणि आपल्यासोबत कोण दाखवतो. बघा हा दादा भेटला आपल्याला. अजय पानगेले. भाऊ तुझं नाव? वेदांत शिंदे. शुभम आहे, तात्या आहे, प्रतीक आणि सुमित. गावच्या गोष्टीने आपला सचित भाऊ काटे. आणि आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे भावा. तसं त्याला 12 वाजता मी स्टेटस टाकला होता. कुठे रे? मग मामाकडे जेवण सांगूया. आजचं रविवार आहे मस्तपैकी. गेले वाटतं बरोबर ती. मस्त बघा एक नंबर. मला हे गाव आवडलं आहे. वाडी पण भारी आहे आणि मेन म्हणजे इकडे झाडं जास्त आहेत एकदम भरभरून. नेटवर्क नाही पण एक नंबर आहे इकडं वातावरण. आपण रील करूया. 5G 4G 3G 2G शांतता असं पाहिजे. इकडं आमच्या मित्रांचे काय फोटो लावलेले आहे. हा मित्रमंडळी आपल्या मुंबईच्या तिकडं आहे. तिकडे हां पत्तू शुभमचं तिकडं पण आहे. वरती पण आहे केलेलं आहे. आपल्या कुठं जायचं आहे आता? आपल्याला बाबू चालत जायचं आहे वरती. आवाज बघा बाबू. हा कोण आहे रे? बघा इकडं बघा मस्त आहे की वाडा आहे. जुना वाडा आहे. जुना का दाखवतोय कारण असं आहे ना कुठं बघायलाच भेटत नाही आता. मस्त की सारवून ठेवलेलं आहे. बैल आतमध्ये हात ठेवतात की नाही माहीत नाही मला. वाडा बघा कसा एकदम टकाटक ठेवलेला आहे. हे असं कुठं आता जास्त बघायला भेटत नाही म्हणजे.
मस्त झाडं बिडं भाजीपाला सगळी लावलेलं आहे इकडे. एक नंबर वाटतंय मला. पोरं पण येतात आहे यांच्या इथं वाडीतले. आता किती वेळ लागणार आपल्या इथून जायला? साधारण एक अर्धा तास लागेल. अर्धा तास? हा मारा नाही मग आमचं. हे म्हणजे बघा नारळ आहेत पण इथं चप्पल का बांधली मला पण माहीत नाही. काय कारण असेल नक्की कमेंट करून सांगा. काय ना काय ते कारण असणार कारण नारळ पण भारी वरती लावलेलं आहे. अजून पण आपले मित्रमंडळ आलेत. बाबा नाव काय तुझं? प्रथमेश. आणि तुझं रे? योगी नाटले लांब आडसलेम काढतो लांबचा कनगले परिवार. अजून येत आहेत पोरं. काय बा खात येत आहे. अरे अंड्याचं आम्हाला पण आणायचं खायला काहीतरी. एक दे मला. तुझं नाव काय रे? पृथ्वी. तुझं? सुशांत. तुझं? आर्यन. तू? कुणाल. कच्चा आहे. रविवार सुट्टीतली मजा आज दाखवतो मला. खरं गावाकडचं जेवण एक नंबर. इथं ड्रोन शॉट दाखवून तुम्हाला सुमेने ड्रोन घेऊन आला आहे. अर्ध्या तासाचं इथून रनिंग करायचं आपल्याला. चालत जायचं आहे. बघू व्हिडिओ बघा पूर्ण. पेरू खातो आहे. पोराने पेरू दिला नाही. बरोबर 15 जण आहेत पोरं. लाईन लावला नाही का तिकडून बैल आलेत. हे जर्सी आहे काय रे? आहे ना तेच बोलतोय. समजतं लगेच. एक नंबर. परत दिवसांनी बैल बघायला भेटलं गावात. नाही तर आता कुठे बैल भेटत नाही बघायला. सगळीकडे मशीन आल्या शेतीसाठी त्याच्यामुळे बैल गावात बघायलाच भेटत नाही. पण इकडे बऱ्यापैकी शेती बहुतेकशा जणांची आहे. बरीच शेती आहे वगैरे तिकडं. मस्त गाव आहे. आवडला आपल्याला. सगळी पोरं आहेत. रविवारची सुट्टी मस्त पैकी एन्जॉय करणार आहोत आम्ही. आता चालायचं बरंच आहे. गाडी पण इकडे येते पण चालत जाण्याची मजा आहे ना एक नंबर आहे. तर दादाला बोललो मी की दादा पुढं गाडी जाते गाडी का नाही घेऊन आलो आपण. तर तो बोलतो चालत जाण्याची मजा आहे ना ती कुठेच नाही मजा. म्हणून मग आम्ही गाडी नाही आणलेली. चालत आलो कारण इकडे गाडी आली असती. तिकडे वरती बापरे किती आहे. बघा तिकडे डोंगरात आहे एकदम. मजा आहे आज. काय ते वेगळं बघायला भेटणार आहे. कोण एवढा गेला तिकडे शोधायला? हां काय बोलतो? 5 वर्ष झाली. हेच गेले होते पहिले आणि आता पण आपल्याला हेच घेऊन आलेत. मस्त काजू लागवड केली इकडे बघा. एक नंबर. सगळीकडं काय ना काहीतरी झाडं लावलेलीच आहे. आल्यापासून बघतोय तर हे भारी वाटलं. इथे एक छोटासा ब्रिज पण आहे. बरीच जवळजवळ 15 जण झालेत आता. हे बघा इथं पूल पण आहे. हां हां चालेल. भावाचा बड्डे आपल्या तर केक कटिंग करणार आम्ही. हा बघा हा जुना पूल आहे इकडं. आणि हे बरं इथं मच्छी बिच्छी लावतात पकडायला. नाही घरी घेऊन पाणी आहे बऱ्यापैकी. एक नंबर आहे भारी. वाट पण भारी आहे. पण इकडचे आपले मित्रमंडळ आहे ते घेऊन चाललेत. हाय लांबच कोणाला सहज समजणार नाही. हां इकडे पाऊस असल्यावर भरपूर पाणी असेल ना? तिकडे मासे सगळे मिळतात. हां तावडी टाकते. मस्त ओरिजिनल स्विमिंग पूल बघा. नॅचरल.
आपल्या भावाचा आज बड्डे होता तर इकडं आपण केक वगैरे आणलेला आहे आणि बड्डे सेलिब्रेशन असं सर्व पण बरेच आहेत एवढं. शुभेच्छा भावा. पावसाला पण सुरुवात झालेली आहे. नंतर आपल्याला आंघोळ करायचं आहे. भरपूर जंगल आहे वरती आणि इकडं वाघ पण आहे, दाखवतो मला. हो का, बघून ठेवा. वाघ गवरेडं इकडे येतच असतात, त्याच्यामुळे बघा कंपाऊंड करून घेतलं शेतीच्या भोवती. एवढ्या लांब लांब ते भात शेती करतात हे बघा इकडं. वा वा, आम्ही यांच्या भरोश्यावर राहिलेला आहे. बघूया आता, रस्ता डेंजर आहे. भेटला बा, पाठ भेटला. काहीतरी बोलला होता, पाठ भेटला की आपण बरोबर जाऊ. रस्ता बघा कसा डेंजर आहे. पुढे बॅगवाला कुठं आहे? शुभम सावकाश आहे बा. चला आता खरी मजा आहे. बघा एक आता येत रे बा, ए सावकाशा. कसं जायचं बघा आपल्याला. भाई पूर्ण काट्या काट्यातून जायचं. व्हिडिओ बघून कोणी यायचा प्रयत्न करू नका इकडं, फसाल. हे बघा कसे जातं सगळं. डेंजर डेंजर, आजचा प्रवास डेंजर राहणार आहे. काय तर वेगळा अनुभव भेटणार आहे. बघा कासव 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 कासव. माझा रेनकोट फाडलास. रेनकोट आणि फाटला. आमचा बॅगवाला आज शुभम आहे. रेनकोट फाटला. भाई शुभम डेंजर आहे. कसा कोणी शोधला नसेल भाई. तिथे गेल्यावरती बघूया आता व्ह्यू काय असणार आहे. आलेलं आहे काय, पोचलेलं आहे अजून अर्धा तास. अशा सांगणाऱ्या मित्रांवर कदापि भरोसा ठेवू नका. इथंच म्हणून 20 मिनिटं चालवणार वाटतं. मीच ना अर्धा तास अजून. भाई शुभम इथं तू गेलास. हा बघ आज झोपून जातो भाई. ये देखो. कासव 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 कासव. नाही रेनकोट ब्रँडेड आहे. चला काय नाही, फुकटमध्ये भेटलेला आहे. हळूहळू पाण्याचा आवाज वाढतोय. लवकरच आपण पोचणार आहे वाटतं. मला येताना काठी लागली चालते. मॅन वर्सेस वाईल्ड चाललाय आमचा मराठी. तो पण होतो थोड्या वेळाने. आता आपण बघू. इकडे बघा सकुची सारण. हे मला पण आज समजलं. या सारणीचं नाव आहे सकुची सारण. मला पण आज पोरांनी सांगितलं सकुची सारण म्हणून. असं वाटतंय आपण जवळजवळ पोचतोय आता, कारण पाण्याचा आवाज वाढू लागलाय. झाड हाईटलाच आहे सगळी. आजी म्हटले सगळी वाघ आहेत.
इथल्या गावातली परत पुढे चालतात ते वाढ दाखवतं आम्हाला. झाड बघा केवढे आहेत ते. आता पोचतोय आपण रे. रस्ता पण डेंजर आहे. कोणी इकडे शोधला ना भाई. कशाला शिवम शिवमकडे सगळ्या बॅग वगैरे आहे. सांगितलं तर बॅग खाली ठेवा तिकडं. ऐकलं नाही, जेवून आलं. या पूर्ण वाकून भाई डेंजर. भावा कसा येतोय भावा, कसं शोधलं जेवढं रे बा. आवाज वाढू लागला आता. हां शेतीला पाणी बेकार. ॲडव्हेंचर. कमराचा दोना झाला आहे वाचून बसलं. आणि मंडळी फायनली आपण लोकेशनवरती पोचलोय. मला अजून इथून थोडं वरती जायचं आहे. हा बोलतो आपला अर्धा भाग आता पूर्ण झाला आताचा. बघा आणि आता आपल्याला इथे चप्पल काढून पुढं जायचं चाललं. चप्पल काढलेलं आहे आम्ही सगळ्यांनी. इथलं पाणी. हां जाऊया. इथली पोरं आहे ती पटकन वरती गेली, पण आम्हाला तिकडचं काय माहीत नाही भाई. पूर्ण ॲडव्हेंचर भाई. काय पण सारतात आहे. चौकाश नाही एवढा परत खाली यायचं आपल्याला. हो आमचा करतानवाला हे काट्यात आम्हाला हे उगाच आणलं नाही. भाई फुल पाईप सरतात आहेत. मित्रांनो, मित्रासोबत 30 सेकंदाची व्हिडिओ बघून कधीच अशा ठिकाणी येऊ नका, कारण भाई फुल डेंजर आहे. आणि इकडे तर तुम्ही येऊच नका. व्ह्यू तर एक नंबर आहे, पण तेव्हा डेंजर पण आहे प्रवास. बघा अजून वरती जात आहेत ते लोक. फुल पाय पण सारतात आहेत. पावसातून कोणाच्याकडे येऊ शकत नाही. आता ऊन पडलंय मस्त पैकी. धरून जातात. फुल डेंजर.
स्वर्ग दाखवतोय म्हणतोय. बघूया आता. आणि बघा कसं येतंय ते. नशीब पाऊस नाही आहे आज. पाय पण सरकत आहे, पूर्ण काळा दगड आहे. मित्रांनो, अर्ध्या पाऊण तासाच्या ट्रेकिंगनंतर, एवढ्या अतोट प्रयत्नानंतर फायनली पोचलो बघा कुठं. कोठारवाडीच्या कड्यावर मस्तपैकी धबधबा कसं पडतं, खाली पाणी पडतंय. एक नंबर लोकेशन आहे. पण ही व्हिडिओ बघून तुम्ही कधीच इकडे यायचा प्रयत्न करू नका मंडळी, कारण जाम डेंजर आहे. यायचा रस्ता खूप डेंजर आहे. वातावरण बघा, समोरचा व्ह्यू बघा. नंबर वातावरण आहे. मागे बघा, आणि बसले बघा कुठे, दाखवतो मला. हा फोटोशूट चाललाय पोरांचा. पण एकच सांगेन, व्हिडिओ बघून कोणी तिकडे यायचा प्रयत्न करू नका. समोरचा व्ह्यू बघा काय. पण जेवढा व्ह्यू चांगला आहे तेवढी जागा रिस्की आहे. पूर्ण आता आलेल्या तेवढं उतरत जायचं आहे, आणि पूर्ण पाय सारखाच आहे, गुलगुलीत चालायचं का. मागे बघा, त्याला धबधब्यावरती मस्तपैकी फरसाण पाहिजे थोडीशी. समोर व्ह्यू बघा, आणि फरसाण हे घरी घेऊन जा बरोबर ना. या निकाल उडवला खाली गेल्यावर. बेकार. हिरो 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 माहिती देतोय बाबू. बघा हवा कसं वाटतंय. हा मस्त वाटतंय म्हणतो मगापासून. फरसाण 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 बघा, त्याच्यामध्ये घेऊन फरसाण घाला. कांदा आणि फरसाण. बेकार. मेला
जाताना काय वाटलं नाही एवढं, पण जाताना पाय असान पार्टी. पर्सन रेट होता. बघा जाता वेळी जेवढा वाटा होता त्याच्यापेक्षा डेंजर आता येता येईल वाटतं. बघा कसं उतरता आहे, धरून धरून उतरत आहे सगळे. खूप रिस्की आहे मंडळी. आम्ही इथं आलो आहे, आता ते खाली पोचतो की नाही बघूया आता पुढं, पण डेंजर आहे. सगळे धरून धरून येतात सगळेजण. ते कसे उतरतात तिकडून परत. पूर्ण घसरण आहे आणि पाय सरतात दगडावरून. जेवढा आला तेवढा उतर जायचं, पूर्ण घसरण आहे. चौकाच रे काठी घेतली का आता. चौकाशी रे फुल घसर गुंडी आहे. पाय सरते रे. अरे अपार्टमेंट मिळाला असा. फायनली मंडळीनो आमची जिरलेली आहे. याचा बड्डे लक्षात राहिला आम्हाला. ती आम्ही खाली आलो आणि आमची जिरलेली आहे, फुल जिरले पुरी. अर्धे आमचे येतात जाता वेळी मस्त टवटवीत होता, आता पुरा उतारला आहे. पोरं तिकडे आंघोळीला गेलेत, पण आता आमचे पाय घरी जायच्या दिशेने वालतात आहे आणि दुखतात आहेत. बोचा टेकत आल्यात खाली सगळं जाऊन. गस्तवीत आला आहे तरी अर्धा आलाच नाही. आमचे वरती आहेत. नाच केला पण वाया गेला. नाही गेला, चालता गेली तरी चालते. ही मित्रांसोबत कधीच एक व्हिडिओ बघून फिरायला येऊ नका मंडळी, मागात पडते, जाम लांब आहे. आणि ही व्हिडिओ बघून तर तुम्ही येऊच नका असं मी सांगेन तुम्हाला. आता आम्ही चाललोय घरी परतीचा प्रवास. आता जाणार कुठे जाणार आपण? रिसॉर्टला. बड्डे बॉय काय बोलेल तिकडे जाणार आम्ही आता. आणि बघूया आता पुढे कसं काय करायचं. स्टुडिओत पण जायचं म्हणतो. चला परत कोटारवाडीला आलोय. हां तर चल इंस्टाला फोटो टॅग केला. चला कोटारवाडीतून आपण टाटा बाय बाय करूया. निलवण कोठारवाडीमध्ये आपण आलो होतो आणि तिकडून खाली गेलो होतो तिकडे धबधब्यावरती. छान वाटलं मंडळी. आणि आता परतीचा प्रवास करणार आहे. तिथं त्यांच्या इथं सगळे आपल्यासोबत होते आणि मस्त वातावरण आहे इकडचा, एक नंबर. आणि इथं नाथ मंदिर आहे, तिथे जरा करणार आहे थोडासा नाथ मंदिराच्या इथं. चला निवळीच्या इथे खाली आलो आहे जरा आणि आता इकडे वरती निवळी आहे आणि इकडं संगमेश्वर मुंबईला जायला रोड आहे. आणि इकडं समोरचा व्ह्यू बघा. इथे कुठलं तरी मंदिर आहे समोर, कुठल्या काय माहिती निवळी गावातच असेल. ते डोंगरात आहे वरती, त्या कोपऱ्यामध्ये काय जास्त जमवत नाही ते बघा. तिथं मंदिर आहे आणि इथं मस्तपैकी वॉटरफॉल आहे. इथून हायवेवरून भारी दिसतं अगदी एकच नंबर. अजून आपल्याला भूक लागली, जेवायची 3 वाजून गेले, जेवणाचा पत्ता नाही. अरे
चला जेवायला आलो आहे. तंदुरी मागवलेलं आहे इथं आणि अजून चिकन अंडी आणि रोटी आणि राईस पण मागवलेला आहे. आणि हा आज व्हेज खाणार आहे, दाल खिचडी. पण एकदम वेज नाही. हां, चिकन घेतलं नाही. चला नाही बनवू शकत 3% जाते संडे स्पेशल चिकन अंडी आहे, भाईवर रोटी बहिण नाही आलं आणि फ्रेंड्स दाल खिचडी आहे, राईस आहे. जेवायला मस्त भेटूया. चला मंडळी, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता मी आलो आहे घरी. मस्त वगैरे यांची पावसाला सुरुवात पण झाली आहे. आजचा दिवस मस्त गेला आणि तसा डेंजर पण होता, कारण तिकडे जायचं म्हणजे सोपं नाही. आणि कधी व्हिडिओ बघून जाण्याचा प्रयत्न पण करू नका, कारण एक 10-20 मिनटाची व्हिडिओ किंवा 10-30 सेकंदाची रील बघून आपण या ठिकाणी जातो पुरेपूर माहिती नसते. आज पण आम्हाला माहीत नव्हता काय एवढा ट्रॅव्हलिंग असेल किंवा एवढा जायचं असेल, खतरनाक ॲडव्हेंचर असेल. पण गेलो, ताराबाग एकदम भारी वाटला आणि येता फाटली पण जरा. तर आता पावसाचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे जास्त रिक्स वगैरे घेऊ नका. आपले मित्रमंडळी तिकडचे माहितीवाले होते म्हणून काय वाटलं नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. जसं वेळ भेटेल तसे व्हिडिओ येत राहतील. चला टाटा बाय बाय, भेटू पुन्हा एकदा थेट स्वर्गनगरी कोकणातून. सर्वांना घर बसल्या कोकण दर्शन. बाय बाय.